ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचं समालोचन भाग 1. श्रेय का प्रेय. अर्जुनाने भगवंतांना यच्छ्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे असं सांगितलं होतं. युद्ध करणे श्रेयस्कर की युद्ध न करणे श्रेयस्कर हे त्याला समजत नव्हतं. श्रेयस्कर म्हणजे अंतिमतः हितकर व प्रेय म्हणजे मनाला प्रिय वाटणारे. श्रेयसिद्धीसाठी कोणता मार्ग निवडावा, प्रवृत्तीचा का निवृत्तीचा, हा लोकांपुढे असणारा नित्य प्रश्न आहे. वेदकाळ हा प्रवृत्ती प्रधान होता. त्यातील सूक्ते पाहिली तर वैदिक ऋषींनी वैदिक देवतांची स्तुती करून त्यांच्याकडे धन, धान्य, समृद्धी, 100 वर्षाचं दीर्घायुष्य यांची मागणी केलेली आहे. जोपर्यंत प्रवृत्ती व निवृत्ती यांचा समतोल होता तोपर्यंत वैदिक काळ श्रेष्ठ गणला जात होता. हळूहळू वैदिक ऋषींनी आपला मोर्चा विविध गोष्टी प्राप्त करून घेण्याकरता यज्ञांच्याकडे वळवला. कर्मच श्रेष्ठ आहे असे म्हणू लागले. तेव्हा या अतिरेकी प्रवृत्तीच्या निषेधार्थ उपनिषदांनी निवृत्तीचा मार्ग सांगितला. उपनिषदामध्ये आपल्याला निवृत्ती ही प्रामुख्याने दिसून येते. पुन्हा निवृत्तीचा पडा वाढला म्हणून श्रीकृष्णांनी प्रवृत्तीला महत्व दिलं. एकूण समाजात समतोलता राखण्यासाठी लोकनेत्यांना कालानुरूप तत्वज्ञानाची मांडणी करावी लागते व अन्य देशांचा इतिहास अभ्यासला तरी ही गोष्ट आपल्याला दिसून येते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा सर्वनाशास कारणीभूत होतो. म्हणूनच अति सर्वत्र वर्जयेत ही उक्ती प्रसिद्ध झालेली आहे. कर्मयोगाची पुनर्स्थापना. महाभारत काळी सुद्धा मोक्ष प्राप्ती करून घेण्यासाठी कर्मसन्यास करण्याकडे मनुष्यांचा कल होता. कर्मसन्यास घेतल्याशिवाय मोक्ष मिळणारच नाही अशी धारणा होती. म्हणून कर्मयोगाचा म्हणजे प्रवृत्तीचा मार्ग लुप्त झाल्यामुळे श्रीकृष्णांनी या मार्गाची पुनर्स्थापना केलेली आहे. 2ऱ्या अध्यायात त्यांनी सूत्र रूपाने कर्मयोग सांगितला होता. त्याचाच विस्तार 18व्या अध्यायाच्या अखेरीपर्यंत होणार आहे. या 3ऱ्या अध्यायाचे विषयानुरूप 6 भाग पडतात. 2ऱ्या अध्यायातील भगवंताचं विवेचन ऐकून अर्जुनाच्या मनामध्ये उत्पन्न झालेली शंका त्यानं पहिल्या भागात विचारली आहे. पुढं त्या शंकेच्या निरसनार्थ भगवंताने कर्मयोगाचं स्वरूप व व्याप्ती सांगितलेली आहे. 3रा भाग येतो तर त्या काळात प्रचलित असलेल्या यज्ञ कर्माचे स्वरूप स्पष्ट करण्याकरता. 4था भाग आहे लोकसंग्रहार्थ कर्माची आवश्यकता आणि 5वा भाग आहे निर्लेप कर्मयोग शास्त्र. तर 6वा भाग आहे ज्ञानाच्या आड येणारे कामक्रोध व त्यातून सुटण्याचा उपाय. अशा एकूण 6 मुद्द्यांचं विवेचन श्रीकृष्णांनी 3ऱ्या अध्यायात केलेलं आहे. अर्जुनाची शंका. बुद्धीपेक्षा कर्म कनिष्ठ प्रतीचे आहे. तू बुद्धीला शरण जा. किंवा स्थितप्रज्ञेच्या वर्णनात आलेले ज्ञानाचे महत्व ऐकून अर्जुनाची अशी समजूत झाली होती की श्रीकृष्ण आपल्याला अधिकच मोहात पडत आहेत. कर्म कनिष्ठ म्हणतात व पुन्हा तेच करायला सांगतात. म्हणून तदेकम वद निश्चित्य असा म्हणून त्यांनी श्रीकृष्णांना एकच मार्ग सांगायची विनंती केली. कर्मयोगाचं स्वरूप आणि व्याप्ती. उत्तरादाखल भगवंतांनी कर्मयोगाच्या विवेचनाला आरंभ केलेला आहे. श्रीकृष्ण सांगतात की कर्मयोग व ज्ञानयोग ही द्विविध निष्ठा पूर्वापार चालत आलेली आहे. वास्तविक ही द्विविध निष्ठा आहे. शास्त्राने जे 4 आश्रम सांगितलेले आहेत त्यातील पहिल्या ब्रह्मचर्य आश्रमात ब्रह्मचर्य सांभाळून गुरुगृही राहून विद्या संपादन करायचे. नंतर गृहस्थाश्रम स्वीकारून सांसारिक कर्म करायचे. त्यानंतर घर मुलासुनांवर सोपवून ज्ञानप्राप्ती करता वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा आहे. संन्यासाश्रम हा ऐच्छिक होता. म्हणजे वयाच्या 50 वर्षापर्यंत लौकिक कर्मे करून प्रपंच नेटका करायचा व नंतर जबाबदारी पूर्ण झाली की प्रपंचाचा त्याग करून परमार्थ प्राप्ती करून घ्यायची. म्हणून समर्थ रामदासांनी सांगितलं की आधी प्रपंच करी नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. अर्थात आधी आणि मग यांचा अर्थ प्रपंच करत असताना परमार्थ विवेक करायचाच नाही असा नाही, तर ही कर्मे अशी करायची आहेत की ती परमार्थ प्राप्तीच्या आड येणार नाहीत. आज मनात आलं, केला मुलाबाळांचा त्याग आणि घेतला संन्यास, तर अशा संन्यासाला शास्त्राची परवानगी नाही. तेव्हा वास्तविक हे 2 वेगवेगळे मार्ग नसून हा विविध मार्ग आहे. एकाच नाण्याच्या या 2 बाजू आहेत. म्हणून श्रीकृष्णांनी ज्ञानयोग व कर्मयोग यांचा समन्वय केलेला आहे.
भगवंतांना ज्ञानमार्गातील शांत निश्चल वृत्ती हवी होती, पण निष्क्रियता नको होती, व कर्मयोगातील कर्मशीलता हवी होती, पण भोगासक्ती नको होती. म्हणून त्याने ज्ञानमार्गातील निष्क्रियता व कर्ममार्गातील भोगासक्ती यांचा त्याग केला आणि कर्ममार्गातील कर्मशीलतेला शांत व निश्चल वृत्तीची जोड दिली व अशा प्रकारे ज्ञान कर्म समन्वय साधला. या कर्ममार्गाच्या विवेचनात भगवंतांनी कर्म करण्याची आवश्यकता, कर्म सुटणं कसं अशक्य आहे, यज्ञार्थ कर्म कसे बंधनकारक होत नाही, लोकसंग्रहार्थ कर्म करणं कसं योग्य आहे यांचा उहापोह केलेला आहे. भगवंत सांगतात की कर्मांना सुरुवातच करायची नाही किंवा सुरू केलेली कर्मे सोडून द्यायची. अशा प्रकारे नैष्कर्म्यावस्था प्राप्त होत नाही. नैष्कर्म्यावस्था म्हणजे कर्म फलोन्मुख न होण्याची स्थिती. एकदा शरीर धारण केल्यावर कोणीही कर्म न करता राहू शकत नाही. प्रकृती प्रत्येकाला कर्म करायलाच लावते. कर्मत्याग करून वनात गेला तरी मनुष्याला भूक, तहान, झोप या गोष्टी सतावणारच आहेत. अशा परिस्थितीत एकीकडे कर्माचा त्याग करायचा आणि दुसरीकडे त्यांचं चिंतन करायचं तर त्याला कर्मत्याग म्हणता येईल का? तो मिथ्याचारच झाला. पण मनाने इंद्रियांचे संयमन करून लिप्त न होता जो अनासक्त बुद्धीने व फलाशा सोडून कर्मे करतो तोच मनुष्य श्रेष्ठ ठरतो असं सांगून नियतम कुरु कर्मत्वम अशी भगवंतांनी अर्जुनाला कर्म करण्याची आज्ञा दिली. नित्य, नैमित्तिक, काम्य, निषिद्ध, प्रायश्चित्त व उपासना असे शास्त्रकारांनी कर्मांचे 6 प्रकार केलेले आहेत. त्यातील काम्य व निषिद्ध कर्मे करूच नयेत. स्नानसंध्यादी नित्य कर्म व श्राद्धादी नैमित्तिक कर्म केलीच पाहिजेत. हातून घडलेल्या दोषांच्या परिहारार्थ प्रायश्चित्त कर्म करावे व भगवंताची उपासनाही करावी. स्वाभाविक, नियत, सहज, परिस्थिती प्राप्त, अपरिहार्य, स्वधर्मोक्त, स्वभावज, लोकसंग्रहार्थ, यज्ञ, दान, तपादी पावन कर्मे असेही कर्मांचे प्रकार नियत कर्म विभागात सांगता येतील. ही कर्मे मनुष्याने केली पाहिजेत. कर्मसन्यासाचा मार्ग कसा निघाला तर कर्माचे फळ भोगावं लागू नये या कल्पनेतून. कारण कर्म केले की फळ भोगावेच लागते अशा मीमांसकांच्या वृत्तीतून ही कल्पना आली. खाणे, पिणे, झोपणे, उठणे ही सर्वच जर कर्म आहे तर ते सोडता येतील का? कर्म न करणे हेही एक प्रकारचे कर्मच आहे. तेव्हा कर्माचे फळ भोगावे लागू नये म्हणून कर्मत्याग करण्यापेक्षा कशा प्रकारे कर्म केले की त्याचे फळ भोगावे लागत नाही त्याचा वास्तविक विचार व्हायला हवा होता. तोच श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला आहे. तो पुढचा भाग आपण उद्या पाहू.